आपण बनवणार आहोत रवा चकली। त्यासाठी 2 वाटी पाणी गरम करायला ठेवले। त्याच्यामध्ये बटर, तूप किंवा तेल तुम्ही काही घालू शकता। इथं बटर घालून घेते। बटर घातलं की थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आणि पाण्याला छान उकळी काढूयात। पाण्याला उकळी आली त्याच्यामध्ये हा रवा घालून घ्यायचा, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यातलं पाणी आटेपर्यंत शिजवून घेऊयात। छान असा रवा भाजला गेलाय। आता गॅस बंद करूया आणि ह्याला 5 ते 10 मिनिटं असंच झाकून ठेवूया। आता रवा मगाशी जो आपण वाफवून घेतलाय तो ह्याच्यामध्ये काढून घेऊयात। अगदी सोपी रेसिपी आहे, सहज बनते। 15 ते 20 मिनिटात अगदी खुसखुशीत अशी चकली तयार होते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचंय। पीठ चाळून घेऊयात। आता काही सुके मसाले घालून घ्यायचे। ओवा थोडासा हातावरती असा चोळून घालून घ्यायचा। ओव्यासोबतच पांढरे तीळ थोडेसे जास्त घालायचे, म्हणजे चकली केल्यावरती त्याच्यावरती तीळ छान दिसतात। त्याचप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मिरची पावडर। बारके 4 चमचे मी मिरची पावडर घालते। ही बेडगी मिरची पावडर आहे, तिखटाला कमी असते। त्यासोबतच थोडीशी हळद, थोडासा हिंग, चवीनुसार मीठ। मीठ मगाशी आपण थोडं वापरले, आता बेताणीच वापरायचं। आता हे व्यवस्थित मळून घेऊयात। पीठ आपलं छान असं मळून झालं। आता 5 ते 10 मिनिटं ह्याला असंच ठेवून देऊयात। या पद्धतीनं एक पिठाचा गोळा ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं, शेवगा पॅक करायचा आणि चकल्या पाडून घ्यायच्या। लहान मोठी 3 वेळाची, 2 वेळाची, 4 वेळाची तुम्हाला हवी त्या साईजमध्ये तुम्ही चकली बनवू शकता। मी 4 वेळाची बनवली आहे। या पद्धतीनं चकल्या सगळ्या बनवून घ्यायच्या। पीठ जेवढं घट्ट मळल तेवढे त्याला काटे छान येतात। आपण याच पद्धतीने सगळ्या चकल्या बनवून घेऊयात। मेजरमेंट मध्ये ह्या साईजच्या माझ्या 35 चकल्या तयार करून झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता छान अशा ह्याला काटे आलेले आहेत। आपण तेलही इकडं गरम करायला ठेवले। आता सगळ्या चकल्या आपण तळून घेऊयात। तेल जास्तही कडकडून गरम करायचं नाही, थोडं गरम झालं की गॅस कमी करायचा आणि लो टू मीडियम वरती ह्या सगळ्या चकल्या आपण भाजून घेऊयात। आणि चकली टाकल्यावर लगेच हलवायची गडबड करायची नाही, थोडे बबल कमी झाले की मग हलवून घ्यायचे। मंद आचेवरती अशा सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या। याचे पूर्ण बुडबुडे कमी होत झाल्यानंतर चकल्या भाजल्या असं समजावं आणि चकल्या काढून घेऊयात। आता ह्या चकल्या आपण काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सगळ्या चकल्या तळून घेऊयात। तुम्ही बघू शकताय चकलीला छान असे काटे आलेले आहेत, कलरही त्याचा अगदी सुंदर आलेला आहे। याच पद्धतीनं एक वेळ नक्की बनवून बघा। छान अशी आपली खमंग आणि खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता इझिली तुटते। या प्रमाणात माझ्या 35 चकल्या बनवून झाल्यात। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह।